नमस्कार, मी विजय कुलकर्णी. आपणा सर्वांचं या धार्मिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार याबद्दल चर्चा करणार आहोत. आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी लक्ष्मीची पूजा करत असतो. मग या महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी येत आहे. मग खूप जणांचे फोन आले, खूप जणांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे की या दिवशी उद्यापन कसं करायचं, एकादशी आहे, मग नैवेद्य कसा चालेल देवीला. तर याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की एकादशी ही तिथी आहे विष्णूची आणि ती आली आहे गुरुवारी. आपण दर गुरुवारी पूजा करतो महालक्ष्मीची, घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी म्हणून. मग जर गुरुवारी एकादशी आहे तर हा अतिशय दुर्मिळ आणि चांगला योग आलेला आहे की या योगावरती आपण लक्ष्मीची पूजा करावी. त्याचसोबत महाविष्णूंची पण पूजा करावी. म्हणजे कलश तर मांडायचा आहे, त्याच्या शेजारी गोपाळकृष्णाची, महाविष्णूची, विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून तीसुद्धा पूजा करायची आहे. देवीला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चनाचा विधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण यापूर्वीच दिलेला आहे. महाविष्णूंना एकादशीनिमित्त तुळशी अर्पण करायचं आहे. आणि सूर्य धनुराशीमध्ये प्रवेश करतो म्हणून सध्या धनुर्मास चालू आहे. ह्या धनुर्मासामध्ये सूर्योदयाच्या आधी देवाची पूजा, महाविष्णूची पूजा करून आपण देवाला नैवेद्य दाखवतो. तर असा सगळा दुर्मिळ योग या शेवटच्या गुरुवारी आलेला आहे. तर उद्यापन कधी करायचं, तर उद्यापन हे दुसऱ्या दिवशी करायचं, म्हणजे शुक्रवारी करायचं. उद्यापन म्हणजे काय की गुरुवारी पूर्ण महालक्ष्मीची, विष्णूची पूजा करायची. त्या दिवशी दूध साखरेचा, फळांचा किंवा फराळाचा नैवेद्य देवीला दाखवायचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर देवाची पूजा करून देवाला आणि महालक्ष्मीला महानैवेद्य म्हणजे पुरणपोळी, वरण भात जो आपण महानैवेद्य सागर संगीत करू, तो नैवेद्य आपण देवाला आणि महालक्ष्मीला दाखवायचा आहे. देवीची आरती करायची आहे आणि सुवासिनी आणि कुमारिका यांचं पूजन करून त्यांना भोजन द्यायचं आहे. असा विधी आपल्याला करायचा आहे. काही जण म्हणतात की मग आधीच आदल्या गुरुवारी आपण उद्यापन करायचं का, तर तसं न करता चारही गुरुवार पूर्ण पूजा करायची आहे. शेवटच्या गुरुवारी एकादशी असली तर त्या दिवशी महालक्ष्मी आणि महाविष्णू दोघांची पूजा करून दुसऱ्या दिवशी नैवेद्य आरती करायची आहे, कुंकुमार्चन करायचं आहे. अजून एक प्रश्न पडतो महिलांना की आपण जो कलश ठेवतो मग त्या कलशावरचा नारळ त्याचं काय करायचं. तर तो जो नारळ आहे त्या नारळावरती आपण महालक्ष्मीची स्थापना करतो, महालक्ष्मीचं आवाहन करतो. तर तो जो नारळ आहे हा नारळ दुसऱ्या दिवशी एखाद्या जलाशयामध्ये, पाण्यामध्ये अर्पण करायचा असतो. तो फोडून खायचा नाही, कारण त्याच्यावरती आपण देवीचं आवाहन केलेलं असतं, त्याच्यामध्ये देवीचा वास असतो. किंवा लाल कापडामध्ये तो आपण घरामध्ये बांधून ठेवला, आपल्या ऑफिसमध्ये बांधून ठेवला तरीही चालतो. त्याला रोज उदबत्ती ओवाळी तरी चालतो. असा हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा विधी कसा करायचा याची आपण माहिती ऐकली आहे. हीच माहिती आपल्या मित्रमंडळींबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर आपण जरूर शेअर करावी. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा. लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती अखंड राहो. जय महालक्ष्मी माता की.